तर असं काही नाही की मी पहिल्या प्रथमच इकडे एका चांगल्या कार्यक्रमासाठी आलो, पण आजचं विशेष म्हणजे माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग्याचा क्षण आहे, समाधानाचा क्षण आहे की आज जो आलो तो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या 100व्या वर्षाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो, हे सुद्धा माझं भाग्य आहे। आणि माझ्या शुभेच्छा आहेत की आपली शतकोत्तरी वाटचाल ही अशीच शतकानुशतके चालू राहो, यशस्वीपणाने चालू राहो। सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सर। आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल। झाले बहु होतील बहु परंतु या समहा, असा हा आजचा शतकपूर्ती सोहळा मोठ्या आनंदात आणि दिमाखात संपन्न झाला। हा सोहळा साजरा करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा नामनिर्देश करणं जरुरी आहे। यावरनं तुम्ही ओळखलंच असेल की आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे। मी माननीय संचालक वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय तसंच आमचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांना विनंती करते की त्यांनी हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा। मुंबईतल्या नायर रुग्णालयाचा शतक महोत्सव सुरू आहे आणि तिथं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी बोलत होते। देव केवळ मंदिरांमध्ये नाही तर तो डॉक्टरांमध्ये सुद्धा आहे आणि कोरोनाच्या या संकट काळामध्ये डॉक्टरांनी खूप मोठं योगदान देत लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। विश्वासघातकांसोबत युती करणार नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधलाय। आम्ही आमच्या इतर घटक पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवू, पण विश्वासघातकांसोबत युती करणार नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलंय। ते जालन्यात बोलत होते। दरम्यान राज्यपालांकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांची यादी आणि एकनाथ खडसे यांच्यावरची कारवाई या संदर्भात प्रश्न विचारला असता ईडी आणि राजभवनाचा नंबर देतो, तुम्ही कॉल करून विचारा, असा खोचक उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिले। अशा विश्वासघातकांबरोबर आम्हाला काम करायचं नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी नगरपालिका असू देत, आता नोव्हेंबरात आलेल्या ओबीसी पॉलिटिकल आरक्षणामुळे होणार नाही, पोस्टपोन होतील, पण जेव्हा काय होतील त्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा सगळ्या निवडणुका आपले जे बरोबर पक्ष प्रामाणिकपणे आहेत, जे आमच्यावर खूप प्रेम करतात, जे आमच्याशी दगाबाजी नाही करत, असे मग सदाभाऊ खोत असतील, रामदासजी आठवले असतील, महादेवराव जानकर असतील, विनायकराव मेटे असतील, विनय कोरे असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही एकट्याच्या जीवावर निवडणुका लढवणार, जिंकणार। शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं। त्यानंतर पाटील यांच्या या विधानाचा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतलाय। आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही असा घणाघाती हल्ला संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर चढवलाय। चंद्रकांत पाटील असे म्हटले त्या दिवशी एका भाषणात की खंजीर खुपसणे असं म्हटलं की पूर्वी एकच नाव समोर आहे, ते म्हणे पवार साहेबांचं। आता दुसरं नाव समोर कोणाचं, तर म्हणे उद्धव साहेबांचं। त्याला मी सांगतो बाबा चंद्रकांत दादा आणि सन्मानानं सांगतो, आम्ही समोरून कोथळा पाटील। यानंतर एकनाथ खडसेंच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी हाती येते। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होतीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। ईडीने हे आरोपपत्र दाखल केलं असून भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा या आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आलाय। अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून 1000 पानांचं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावयासोबतच त्यांची सुद्धा अडचण वाढलेली आहे। एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी होते।
राज्याचं महसूल मंत्रीपद त्यांच्याकडे असताना फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांना महसूल मंत्रिपदावरून जावं लागलं, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. त्यानंतर राजकारणात काही काळ विजनवासात काढल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सत्तांतर झाल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आता एका बाजूला राज्यपाल नियुक्त आमदार होण्याच्या प्रतीक्षेत असताना खडसेंच्या अडचणीमध्ये सातत्यानं वाढ होतीये. ईडीने या संदर्भात कारवाई सुरू केल्याच्या नंतर आता त्यांच्या जावयाला आधी अटक करण्यात आली, त्यांना सुद्धा समन्स बजावण्यात आलेलं होतं आणि आता आरोपपत्र दाखल करण्यात आलं, ज्यात एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. भोसरी जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय होतं, आपण एक नजर टाकूयात. खडसे महसूल मंत्री होते त्यावेळेचं हे सगळं प्रकरण आहे. भोसरी MIDCतल्या जमिनीचा हा वाद आहे. सर्वे नंबर 52 मधली 3 एकर जागा जी जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावयानं खरेदी केली. अब्बास उकानी यांच्याकडून ही जमीन खरेदी करण्यात आली. 3,75,00,000 रुपयांना या जमिनीची खरेदी झाली. स्टॅम्प ड्युटी 1,37,00,000 रुपये भरण्यात आली. जमीन MIDCच्या मालकीची असल्याचं उघड झालं, पण MIDCची जमीन असताना सुद्धा ती खाजगी व्यक्तीकडून घेण्यात आली. वादानंतर खडसे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं, त्यांची चौकशी झाली. खडसे महसूल मंत्री होते त्यावेळेचं हे सगळं प्रकरण आहे. हे दोघांची नावं कट होतील अशी ही चर्चा कुठून आली याचा मी सुद्धा अजून शोध घेतो आहोत. कारण अर्थात त्या मिटिंगला मी नव्हतो. राज्यपाल महोदयांच्या बरोबर जे 3 आमचे नेते गेले होते, परंतु माझ्या कानावर तरी अशी कुठलीही गोष्ट नाही की याचं नाव कमी करा आणि त्याचं नाव कमी करा, अशी कुठलीही गोष्ट अजून तरी जी आहे मला असं वाटतं की आमच्या पुढे आलेली नाही. आयकर विभागाने जी आता कारवाई केली ना मध्यंतरी 8 दिवसापूर्वी, काही कारवाई ITने इन्कम टॅक्सने सध्या आमच्यावर केलेली नाही. जे काही पूर्वीच्या ज्या आहेत त्यांच्या नोटिसा वगैरे आहेत त्याप्रमाणे जे आहे कोर्टामध्ये जे आम्ही उत्तर देत आहोत. वळूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे. तालिबानच्या मुद्द्यावरून जगभरात राजकारण तापलंय. लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान्यांचं समर्थन देणाऱ्यांवर मत मांडलंय. तालिबानला इस्लामिक राज्य हवंय, त्याचप्रमाणे इथं अनेकांना हिंदू राष्ट्र हवंय. हे सर्व एकाच विचारसरणीचे आहेत, मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलंय. त्यामुळे एक नवा वाद पेटलाय. जावेद अख्तर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळलं नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. जावेद अख्तरना म्हणजे मी खरं म्हणजे अशा विषयावर बोलण्याचं काही कारण नाही, पण जावेद अख्तरना याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू शब्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदू राष्ट्र कळलंच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधीही अन्य, आता मला तालिबानवर बोलायचं नाही आहे, पण अन्य लोकांचं जसं धर्मावर आधारित राज्य आहे ती धर्माची कल्पना संघाची नाही. संघाची धर्म ही कल्पना जी आहे ते धर्म म्हणजे व्यवहार. त्यामुळे आमचं हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र आता ह्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने सकाळी उठून मंदिरात जायला पाहिजे आणि संध्याकाळी आरती केली पाहिजे अशी हिंदू राष्ट्राची कल्पना आमची नाही. हरवलेली OBC मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी अशी एक अजब मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातल्या OBC, भटके, विमुक्त यांच्या हक्क आणि अधिकारांना कायम डावलण्यात आलंय. पदोपदी OBCंचा अपमान करण्यात आला. हे शासकीय पदांवरच्या पदोन्नती, MPSCच्या उत्तीर्ण मागासवर्गीयातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, OBCंच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडतानाचा नाकर्तेपणा, हे सगळं लपवण्यासाठी मुद्दाम होऊन सेन्सेस डेटा आणि इम्पेरिकल डेटा यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये अशा अनेक उदाहरणावरून स्वच्छपणे दिसून येतंय असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय.
मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विचारायचं आहे की ओबीसी आणि भटक्या विमुक्तांनी आपलं नेमकं काय घोडं मारलंय? कारण आपलं मंत्रिमंडळ सरळ सरळ ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करताय. ओबीसींचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस मंत्रिमंडळाकडे करण्यासाठी आपण मंत्र्यांची उपसमिती 14 ऑक्टोबर 2020 रोजी नेमली आहे. या उपसमितीला 1 वर्ष पूर्ण होत येत आहे, तरी सुद्धा या दिग्गजांच्या उपसमितीनं ओबीसीच्या एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही किंवा साधी उपसमितीची एक बैठक सुद्धा घेतली नाही. आपण ही उपसमिती स्थापन केल्यापासून ही समिती अदृश्य झालेली आहे असा प्रश्न ओबीसींच्या मनामध्ये पडलेला आहे. मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतोय की आपण एका टास्क फोर्सची निर्मिती करावी मंत्रिमंडळाची उपसमिती शोधण्यासाठी. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आम्ही ओबीसी आणि भटके विमुक्त बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू. नाही, त्याला काय माहिती आहे? पडळकर हा अज्ञानी बालक आहे. तो आत्ता आलेला नवीन उगवलेलं गवत आहे ते. त्याला अजून मूळ त्याचं काय तर हे कळत नाही त्याला, कारण तो अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला व्यक्ती आहे. त्यामुळे त्याला काय बोलताय? ते कमिटी करायचं काम मी केलं आहे. त्या पडळकराला काय माहिती आहे? त्याच्यासाठी फोर्स मी केला कॅबिनेटमध्ये. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही अटक केली आहे. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर अफरातफर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनं एकच खळबळ उडाली आहे. 1,14 पोते साखरेच्या पोत्यांमध्ये अफरातफर केली असून प्रशासनानं या संदर्भातला आरोप ठेवला आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.